नमस्कार. BBC केज लाईव्ह संवादमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. विषय आहे आज केज शहरात घडलेल्या एका घटनाक्रमाबद्दल. घटनाक्रम आहे ज्ञानराधा बँक. ज्ञानराधा बँकेच्या समोर आज सायंकाळी साधारणतः 5च्या नंतर अचानकच ग्राहकांची मोठी गर्दी दिसली आणि नंतर हळूहळू समजलं की या बँकेचं जे व्यवस्थापन आहे, विशेषतः कुठे ग्रुप यांच्या काही व्यावसायिक ज्या फर्म्स आहेत त्याच्यावर आयकर खात्याच्या धाडी पडल्या होत्या आणि त्या संदर्भात लोकांमध्ये काही अफवा पसरल्या आणि त्याच्यातून लोक बँकेच्या ज्या ज्या ठिकाणी शाखा असतील त्या त्या ठिकाणी एकत्र येऊन आपल्या ठेवी परत घेण्याबद्दल विचारणा करू लागले. हा विषय थोडा आपल्याला सामाजिक आणि सर्व स्तरावर विचार करणं गरजेचं आहे, म्हणून आपण हा विषय घेतो आहे. खरं तर लोकांचं चूक नाही आहे, कारण आजपर्यंत एकूणच आपल्या परिसरात बघितलं तर अनेक बँका किंवा पतसंस्था असतील या ठेवीदाराच्या ठेवी घेऊन म्हणजे त्या बंद पडलेल्या आहेत किंवा लोकांचे पैसे त्यांनी परत केले नाहीत, म्हणून लोकांच्या मनात शंका येणं साहजिक आहे. परंतु काही काही वेळा काही चांगल्या बँका, चांगल्या पतसंस्था असतात, त्यांच्यासमज काही गैरसमज होऊनही त्यांनाही मोठा धोका निर्माण होऊ शकतो किंवा त्यांचंही प्रतिष्ठा कदाचित पणाला लागू शकते. त्याच्यापैकीच ही एक बाब असल्याचं प्राथमिक दृष्टिकोनातून आपल्याला स्पष्ट होत आहे. विशेषतः मी याबद्दल 10वीच्या पाठामध्ये आमच्या 10वीच्या सगळ्या मुलांना किंवा शिक्षकांना माहिती आहे, द बॉय हू ब्रोक द बँक नावाचा एक पाठ आहे. सध्याच्या 10वीच्या इंग्लिश टेक्स्टबुकमध्ये हा पाठ आहे, दुसऱ्या युनिटमध्ये, द बॉय हू ब्रोक द बँक. ती मुलं या घटनाक्रमाला चांगलं समजू शकतील मला वाटतं, ठेवीदारापेक्षा आणि पालकापेक्षा. कधीकधी एखादी छोटी अफवा, एखाद्या व्यक्तीच्या तोंडातून काहीतरी शब्द बाहेर पडतात आणि ती एखादी बँक अगदी बुडवण्यापर्यंत किंवा बँकेचा विश्वास पूर्णपणे नष्ट होण्यापर्यंत कसं काम करतो हे त्या पाठामध्ये सांगितलं होतं. विषय आपला घेऊया की ज्ञानराधा मल्टीस्टेट जे आहे केज शहरात आणि मला वाटतं बीड जिल्हा आणि बाहेरच्या अनेक जिल्ह्यातही या बँकेच्या शाखा आहेत. परंतु कुठे ग्रुप जो सध्या तरी एक नामांकित प्रतिष्ठित असलेला ग्रुप आहे आणि या ग्रुपचं जी व्यावसायिक झेप आहे ती खूप चांगली आहे. आता विषय आहे आयकर खात्याच्या धाडी. आयकर खातं निश्चितच शंका आली तर कुणाकडेही त्या ठिकाणी धाडी टाकू शकतं जर त्यांना वाटलं की या ठिकाणी खूप मोठा म्हणजे काही संपत्ती असेल किंवा वस्तू असतील किंवा कशाचाही जास्त प्रमाणात देखावा होतो आहे किंवा असं म्हणण्यापेक्षा त्यांच्याकडं आहे असं दिसलं तर कदाचित काही शंका घेऊन ते त्या ठिकाणी आयकर खातं म्हणजे याचा सगळा कर भरला का नाही हे पाहण्यासाठी धाडी टाकू शकतं आणि हे संपूर्ण देशभर चालू शकतं. तो भाग वेगळा आहे. ती आयकर खात्याची ती कामकाजाची पद्धत आहे. तशाच कदाचित आज कुठे ग्रुपवर किंवा त्यांच्या व्यावसायिक फर्म्सवर या धाडी पडलेल्या असाव्यात. मात्र प्राथमिक दृष्टिकोनातून आपल्याला स्पष्ट होत आहे की कुठे ग्रुप ज्यांचं विश्व बीड जिल्ह्यात मला वाटतं आहे असा ग्रुप आहे तो की ज्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे आणि व्यावसायिक खूप मोठी भरारी घेतलेली आहे आणि पुढं आत्तापर्यंत आपण बघितलं की त्यांचं सामाजिक कामसुद्धा त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी, कारण आम्ही रोटरीच्या बाबतीत बघितलं किंवा इतर ठिकाणी त्यांनी चांगल्या प्रकारे त्या त्या क्षेत्रामध्ये आपलं योगदान दिलेलं आहे. हा झाला एक भाग. आता दुसरा भाग असा आहे की बँक आणि खरं तर या फर्मचा तसा परस्पर संबंध नाही आहे, परंतु एखाद्या ठिकाणी धाडी पडल्या की लोक लगेच संभ्रमित होतात आणि लगेच काहीतरी झालं असं सांगून माउथ पब्लिसिटीमधूनही अनेक घोटाळे होतात आणि बँकांना त्याचा मोठा फटका बसू शकतो. अशावेळी समाजानंही सावधगिरीनं पावलं उचलणं गरजेचं आहे आणि आपल्याकडं असं आहे की समाज हा अनुकरणप्रिय आहे. काही लोक पुढं पळाली की सगळे त्याच्या मागं पळतात, विचार अजिबात करत नाहीत. अशावेळी निश्चित काळजी घेणं खूप गरजेचं आहे. काही काही वेळा मी सांगितलं काही काही बँका
जाणून बुजूनही अशी पावलं उचलून कदाचित आपल्या म्हणजे फर्म्स बंद करतात. तशावेळी तर काळजी घेणं गरजेचं आहे. पण कुठे ग्रुपसारखा जो ग्रुप आहे, जो अतिशय कष्टानं उभा राहतो, त्यांच्याबद्दल समाजानेही सावधानता बाळगणं गरजेचं आहे. याचा अर्थ असा नाही आहे की आपण डोळे झाकून कोणावर विश्वास ठेवावा, अजिबात नाही. मी तर नेहमी असं म्हणेन की लोक जेव्हा एखाद्या बँकेत ठेवी ठेवतात आपल्या, तेव्हा त्यांनी तो विश्वास ठेवलेला असतो आणि एकदा विश्वास टाकला की त्याला कुठलाही पर्याय नाही आहे. मग दुसरा पर्याय एकच आहे की आपली ठेवी परत घेणं. आता आजच्या घटनाक्रमामध्ये तिथं जवळजवळ 400-500 लोक एकत्र आलेले होते केजच्या कानडी रोड स्थित असलेल्या बँकेच्या शाखेसमोर. आमच्यासारखेचं मत आहे की ठीक आहे, आज अचानक घटना घडली, कानावर काही लोकांच्या आलं म्हणून लोक आले असतील आणि पैसे मागू लागलेले असतील. मात्र माझ्या माहितीप्रमाणे मॅनेजरनी स्पष्ट आणि वरिष्ठ पातळीवरून त्यांना सूचना दिल्या गेल्यात की जे पैसे मागतील त्यांना पैसे द्या. परंतु अचानक ऐनवेळी 6च्या नंतर मला वाटतं सायंकाळी कुठलीही बँक असली जगातली तरी ती त्यावेळी, कारण बँकेचं कामकाज बंद झालेलं असताना अशावेळी ते पैसे आपल्याला परत करू शकणार नाही. आता उद्याचा दिवस जेव्हा येईल तेव्हा निश्चित ज्यांना ज्यांना शंका आहेत त्यांनी निश्चित आपले पैसे वापस घ्यावेत, आपली शंका दूर करण्यासाठी म्हणा किंवा असेल तर. आणि ज्यांचा विश्वास आहे त्यांनी आपापला विश्वास ठेवायचा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण अचानक कुठलीही फर्म ज्याच्याकडे मोठा व्यवहार आहे ती घंट्यात 2 घंट्यात सगळ्या कस्टमरचे पैसे एकदम परत करू शकणार नाही. कारण मी मागा का म्हटलं की एक शहरामध्ये आपल्या सगळ्याच गोष्टींचा आपण जे चांगले चालतात त्यांनाच आपल्याला जपावं बी लागेल आणि जे चुकीचं चालतात त्यांना आपल्याला धडा शिकवावी लागेल, याच्यात कुठली शंका नाही आहे. परंतु चांगली जर हेतू असेल, चांगला जर म्हणजे एखाद्या फर्मचा कामकाजाचा भाग असेल तर त्याच्यावर विश्वास बी ठेवावा लागेल. तर मला वाटतं केजवासियांनी आणि संबंधित जे कोणी या बँकेत ज्यांच्या ठेवी आहेत त्यांनी उद्या बँकेशी संपर्क साधायला हरकत नाही. त्यांनी आगाऊ याच्यामध्ये, कारण बँक एका दिवसात सगळ्या कस्टमरचे कदाचित पैसे देऊ शकणार नाही. अशावेळी जरी दुसरा दिवस लागला तरी आपण वाट पाहावी, कारण प्रामाणिक लोक असतील त्यांच्याकडं आपण, जे बदमाश आहेत ते आपलं सगळं घेऊन पळतात, आपण काही करू शकत नाही. मात्र जर कोणी प्रामाणिक असतील तर त्यांच्याशी आपण चांगल्या पद्धतीने बी वागावं लागेल. बँकेनं 2-3 दिवसात जर आपले पैसे नाही दिले किंवा टाळाटाळ केली तर मग मात्र आपण त्याच्यासाठी वाटेल तो आवाज उठवायला हरकत नाही आहे. परंतु मला असं वाटतं एकदा आता आपण त्या बँकेत विश्वास ठेवलेला आहे. 2च गोष्टी आहेत. आपला विश्वास कदाचित चुकीचा असू शकतो किंवा योग्य असू शकतो. योग्य असेल तर तो सार्थ ठरणार आहे. चुकीचा असेल तरी आपण काय करू शकतो, फार तर मागं लागून पैसे काढू शकतो. मात्र बँक जर आपले पैसे वेळेत देत असेल तर याचा अर्थ असा आहे की तिथं आपलं कुठलेही नुकसान झालेलं नाही किंवा बँकेचा तसा कुठलाही हेतू नाही. फक्त लोकांच्या एकमेकाच्या सांगण्यावरून लोक कदाचित आपल्या ठेवी वापस घेऊ शकतील. आता अशावेळी जर एवढाही आर्थिक स्रोत असलेल्या या संस्था यांच्यावर अचानक अशा प्रकारची वेळ जनतेनं आणली तर त्याला सामोरं जावं लागेल. परंतु जनतेनेही लक्षात ठेवावं, बँका किंवा पतसंस्था या आपल्या व्यवसायासाठी म्हणा किंवा आपल्या जी काही आपली ठेवी आहे त्याच्यावर लाभ मिळवण्याचं एक माध्यम आहेत. त्यांच्याशी वागताना आपल्याला सावधतेनं वागावं लागेल. पहिली गोष्ट, आपण पहिलाच विचार करताना मी मगाच म्हटलं, आपल्या ठेवी किंवा आपलं सगळं तिथंच आपण ठेवावं जिथं आपला विश्वास आहे, कारण दुसरा पर्याय नाही. कारण होतं आहे काय, आपल्याला आता खाजगी बँकामध्ये पैसे का ठेवावे लागतात? सोपं कारण आहे, आपल्याला जास्त व्याज हवं असतं. अनेक लोकांना जास्त व्याज हवं असतं तर मग खाजगी बँकात जावंच लागेल तुम्हाला. जर नसेल हवं, सगळी सुरक्षितता पाहिजे, तर मग सरकारी बँका, ज्याला राष्ट्रीयकृत बँका म्हणतो आपण, तिथं हरकत नाही. पण आपल्याला दोन्ही पाहिजे. आपल्याला आपल्या ठेवीवर व्याज बी पाहिजे आणि सुरक्षितता पाहिजे आणि विश्वास बी पाहिजे. या सगळ्या गोष्टी एका ठिकाणी मिळणं, मग त्याच्यासाठी मिळू शकतात. काही मी म्हटलंच मागाच की खाजगी बँका खूप चांगल्या आहेत, काही ज्या की अजिबात म्हणजे आजपर्यंत समाजानं त्यांच्याकडं कुठल्याच तक्रारी केलेल्या नाहीत, अशा खूप बँका आहेत. परंतु थोड्याफार बँका आपल्याच डोळ्यासमोर त्यांच्या काही व्यावहारिक चुकीच्या नियोजनामुळं त्या घसरल्या आणि कायमच्या व्यवहारातून त्या गायब झाल्या. त्याच्यामुळे लोकांना
कधीकधी आपल्या मिळकतीचे पैसे, कष्टाचे पैसे ठेवलेल्याचं म्हणजे कधीकधी धोका होऊ नये असं म्हणून लोक कदाचित पळत सुटतात. परंतु मला एक वाटतं, कुटे ग्रुप जो एक मोठा प्रतिष्ठित ग्रुप आहे, तो आपली एवढी मोठी प्रतिष्ठा पणाला लावणार नाही. 2-3 दिवसामध्ये ग्राहकांनी त्यांना वेळ देऊन, कारण एकाच वेळी एकाच दिवसात जेवढं काही कस्टमरला त्यांना उद्या मागितले तर देणं होईल तेवढे ते देतील. तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी ते कदाचित आपल्याला देऊ शकतील. त्याच्यानंतर जर आपण त्याच्यात बँकेनं टाळाटाळ केली हे आपल्याला कळेलच. उद्याच्या दिवसापासूनच ते कळेल. तशावेळी आपण पुढील पावलं उचलायला हरकत नाही. परंतु याच वेळी दोन्ही गोष्टी आता खूप नाजूक आहेत. एक तर आपल्याला आपल्या ठेवी परत घ्यायचं, कारण आपल्याला वाटतं की शंका आपली दूर करण्यासाठी, आणि दुसऱ्या वेळी एका चांगल्या रेप्युटेड अशा फर्म्सना, वाटचालींना केवळ लोकांच्या चुकीच्या अफवा म्हणा किंवा इतर गोष्टींचा बळी पडून त्यांना मोठा ज्या आर्थिक फटका बी बसू नये याची आपण काळजी घेणं गरजेचं आहे. पाहूयात. जर निश्चित आम्ही एवढं सांगू इच्छितो की जर उद्या परवाच्या नंतर बँकेचं खरोखरच आपल्याला 100% वाटलं की बँक ही कुठेतरी टाळाटाळ करते, तर आपण सर्वांनीच त्याला एक मोठा आवाज उठवायला हरकत नाही. परंतु बँक माझ्या माहितीप्रमाणे जे आपण जाता येता बघतो किंवा त्या बँकेचं कामकाज आपण पाहतो जाता येता, आणि दुसरीकडं त्यांचं जे संचालक मंडळ आहे किंवा जे चालवणारे आहेत कुटे ग्रुप, हेही सध्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये खूप मोठी त्यांनी भरारी घेतलेली आहे. त्यांना अशा प्रकारे लोकांची फसवणूक करणं परवडणार नाही, हा त्याचा मुख्य क्रायटेरिया असतो कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवताना, असं आम्हाला वाटतं. आणि म्हणून आपण आपल्या शहरामध्ये जर आज त्यांनी अनेक लोकांना जर आपल्या कामधंद्यासाठी म्हणा किंवा इतर गोष्टीसाठी कर्ज देणं असेल किंवा बाकी गोष्टी गरजा भागवलेल्या असतील, तर काही नाजूक वेळी त्यांना म्हणजे चुकीच्या मार्गानं नाही, परंतु जे शक्य आहे आपल्याच्यानं त्यांना तेवढं सहकार्य करणं बी आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे असं मला वाटतं. शेवटी अखेर उद्या आणि परवा आपल्याला कळणारच आहे. त्याच्यात जर कमी जास्त काही झालं तर आपण सर्वांनी मिळून त्यासाठी संघर्ष करणं उचित ठरेल. पण त्या अगोदर बँकेचं नुकसान होणार नाही, बँकेची विश्वासार्हता कारण नसताना, त्यांची काही चूक नसताना कमी होणार नाही, याची ग्राहकांनी बी थोडीशी काळजी घ्यावी. एवढाच संदेश या ठिकाणी मला वाटतं एक सोशल प्लॅटफॉर्मवर आपल्याला देणं गरजेचं आहे. कारण या शहरातलं चांगलं आणि वाईट सगळंच आपल्याला शेवटी अनुभवायचं आहे, आणि त्याच्यासाठी चांगल्या गोष्टी टिकून राहिल्या पाहिजेत आणि वाईट गोष्टी नष्ट बी झाल्या पाहिजेत. त्यांना थारा देता कामा नये. हे दोन्ही गोष्टी आपल्याला करायच्यात. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.